नावासंदर्भात अद्याप कोणती माहिती नाही। मात्र नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव जे आहे ते शरद पवार यांच्या गटाला मिळालेलं आहे। निवडणूक आयोगानं हे नाव दिलंय। 3 नावं ही शरद पवार गटाकडून देण्यात आलेली होती। त्यातलं हे नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। हे नाव आता शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेलं आहे। पुन्हा एकदा आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, 3 नावं शरद पवार गटाकडून देण्यात आलेली होती। त्यातलं हे एक नाव आहे जे आता शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले। अगदी बरोबर आहे निखिल, पण जरी हे नाव देण्यात आलेलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा शब्द देखील त्यांच्या पक्षामध्ये राहणार आहे। आपल्याला माहिती आहे ज्याप्रमाणे शिवसेनेमध्ये फूट पडली होती आणि त्यानंतर शिवसेना हा जो शब्द होता हा शब्द एकनाथ शिंदे यांनाही मिळाला आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांनाही मिळाला। मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये यांच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील नाव मिळालेलं होतं। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षासाठी ही एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हा जो शब्द होता पूर्वीचा त्यांचा तो त्यांच्या पक्षामध्ये कायम राहणार आहे। आपण सकाळपासून प्रेक्षकांना तेच सांगत होतो की काँग्रेस मधून फुटलेले जे नेते होते किंवा ज्यांनी बंड करून काँग्रेस पक्ष सोडला होता त्या नेत्यांपैकी एक शरद पवार म्हणता येईल। त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस काढली होती आणि काँग्रेस हा शब्द त्यांच्याकडे होता। दुसरं ममता बॅनर्जींचं देखील उदाहरण सांगता येईल। तृणमूल काँग्रेस असे जे किंवा जेडीयू जेडीएस जे आहेत जनता दल हे शब्द अनेक राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळाले। अशा पद्धतीनेच राष्ट्रवादी काँग्रेस हा शब्द देखील अनेक राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळणार यात शंका नव्हती। त्याप्रमाणे त्यांच्याकडून या 3 जी यादी आहे 3 नावांची ती आज निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती। 4 पर्यंतचा खरं तर वेळ होता आणि त्या पद्धतीने मेल शरद पवार यांच्या गटाकडून करण्यात आला होता आणि आता अधिकृतरित्या शरद पवार यांच्या गटाला पक्षाची मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे आगामी आता राज्यसभा निवडणुकीमध्ये हीच त्यांच्या पक्षाची ओळख असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार। आता या सगळ्यानंतर आता चिन्हाची प्रतीक्षा असणार आहे संपूर्ण कार्यकर्त्यांना असेल किंवा नेत्यांना असेल। त्या बाबतीत आता नेमका काही निर्णय होतो का हे आपल्याला काही दिवसात समजू शकेल, म्हणजे राज्यसभा निवडणुकीनंतर समजू शकेल। देखील नक्कीच संदीप, आणि हे जे नाव आहे 27 फेब्रुवारी पर्यंतच वैध असणार आहे। पुन्हा एकदा आपण हे नाव पाहूयात, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। हे शरद पवार यांच्या पक्षाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय। पक्षाचं नाव हे 27 फेब्रुवारी पर्यंतच वैध असणार आहे। शरद पवार गटाकडून जी 3 नावं देण्यात आली होती त्यातलं हे एक नाव आहे जे शरद पवार यांच्या पक्षाला देण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा संदीप तुमच्याकडे येते। आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार असं काल सुप्रिया सुळे जयंत पाटील यांनी देखील म्हटलेलं होतं। त्यामुळे शरद पवार या नावाला जे वजन आहे ते दुसरं कशालाच नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या। आणि त्यामुळेच या नावामध्ये सुद्धा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यामध्ये सुद्धा 3 नावं जी देण्यात आली त्यामध्ये कॉमन हे होतं शरद पवार शरदचंद्र पवार ही नावं जी आहेत ती कायम ठेवण्यात आली होती। आपल्याला माहिती आहे त्या नावाप्रमाणेच खरं तर या पक्षामध्ये या नव्या पक्षामध्ये हे नाव असेल असं सांगितलं जात होतं आणि त्या पद्धतीनं आता हे त्यांना नाव मिळालेलं आहे। त्यामुळे शरद पवार यांचं जे नाव आहे याचा त्यांच्या या राजकीय पक्षामध्ये असणार आहे। महत्वाचं हे आहे की यापुढे आता त्यांची पुढची कारकीर्द कशी आहे बघणं महत्वाचं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी खरं तर प्रफुल्ल पटेल सर आहे की त्यांच्याशी थेट बोलणार आहे। निखिला सर, तुमची पहिली प्रतिक्रिया नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव अखेर आता त्यांच्या पक्षाला देण्यात आलेलं आहे। नक्कीच संदीप, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे